नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर बघा, हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अकोला बघा हे शहर मोरणा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यामध्ये नाथसागर हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, दुग्ध उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा बघा अग्रेसर जिल्हा आहे? दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोल्हापूर बघा हा जिल्हा दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, अर्नाळा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अर्नाळा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, अर्नाळा हा सागरी किल्ला ठाणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर घारापुरी बघा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, चांदोली हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चांदोली बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोल्हापूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावरचं बघा ते महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक प्रमुख पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे, तर साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 6000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं। तुम्हाला हे सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा, यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, उजनी बघा हे धरण सोलापूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, राजीववाडी बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, राजीववाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, राजीववाडी बघा हे ठिकाण
अंजीर या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, सन 1972 बघा या वर्षी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फेकरी बघा हा महाराष्ट्रामधला एक महत्त्वपूर्ण औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी बघा, फेकरी बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधला तो औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिक्कूचं उत्पादन हे होत असते? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चिक्कूचं उत्पादन सर्वात जास्त होत असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिक्कूचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 17 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले कृषी विद्यापीठाची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विद्यापीठाची एकूण संख्या किती आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाची एकूण संख्या एकूण बघा 4 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कृषी विद्यापीठ आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये असून ते सातपुडा या पर्वत रांगेमध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे होते? बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे होते? बघा, पोलीस पाटलांची बघा नियुक्ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन 1967 बघा या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही होत असते। प्रश्न क्रमांक 20 पहा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती प्रति चौरस किमी होती? बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची एकूण घनता बघा 382 बघा चौरस किमी या ठिकाणी महाराष्ट्राची एकूण लोकसंख्येची घनता होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुरात्मा बघा या ठिकाणी एक शब्द आहे, संधी विग्रह आपल्याला करायचं बघा, दुरात्मा बघा या ठिकाणी शब्द आहे, संधी विग्रह आपल्याला करायचा आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हा दुरात्मा, तर या ठिकाणी दु प्लस आत्मा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य संधी विग्रह राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद यांचा सचिव खालीलपैकी बघा जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कशाला व महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंधकासोबत रबर तापवून ते कठीण करण्याच्या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, गंधकासोबत रबर तापवून ते कठीण करण्याच्या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, रबराचे व्हल्कनायझेशन म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 पहा, बिहू हा सण खालीलपैकी बघा बिहू हा एक सण आहे, लोकनृत्य आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, बिहू बघा हे लोकनृत्य आसाम या राज्यामधला आहे, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 पहा, नीती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 पहा, वारंवार हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वारंवार हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? वारंवार बघा, वारंवार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, आवृत्तीवाचक आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 पहा, आंतरराष्ट्रीय वाररेषा यांच्या संबंधीचं रेखावृत्त खालीलपैकी कोणतं? बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा यांच्या संबंधीचं बघा रेखावृत्त खालीलपैकी कोणतं आहे? बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा बघा 180 अंश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
बघा आंतरराष्ट्रीय योग दिन बघा 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा 21 ऑक्टोबर बघा या दिवशी पोलीस स्मृती दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी विचारले कोणती नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील वारणा बघा ही नदी गोदावरी या नदीची या ठिकाणी उपनदी नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समर्थ रामदास महाराजांची समाधी सज्जनगड या ठिकाणी आहे, तर सज्जनगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सज्जनगड बघा हे ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाऱ्या पाण्याचं बघा सरोवर चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते सरोवर आहे? बघा चिल्का हे सरोवर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ओरिसा या राज्यामध्ये या ठिकाणी ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प तर या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुष्कर तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पुष्कर हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा अजमेर या ठिकाणी पुष्कर हा तलाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हणजे आरवली भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 37 बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जम्मू काश्मीर बघा या राज्याची राज्यभाषा ही उर्दू आहे। प्रश्न क्रमांक 38 पहा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा दिल्ली या शहरामध्ये बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी या ठिकाणी मृदा असे म्हणतात? बघा कापसाची काळी मृदा म्हणजे बघा रेगूर मृदा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा दास कॅपिटल या ग्रंथाचे बघा लेखक कार्ल मार्क्स दास कॅपिटल या ग्रंथाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा? बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बघा स्कर्वी बघा हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज बघा हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी ते स्वप्न होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा हे देशामधले 9व्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीची बघा सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? बघा ग्रामपंचायत यांच्यामध्ये बघा सदस्यांची एकूण संख्या 7 ते 17 बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? बघा ग्रामपंचायतीच्या बैठकीचे बघा अध्यक्षस्थान बघा हे सरपंच या ठिकाणी भूषवत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार सरोवर बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सरदार सरोवर बघा हा प्रकल्प नर्मदा या नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मीनाक्षी मंदिर व मदुराई तामिळनाडू बघा या राज्यामध्ये
मीनाक्षी हे मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच युनोची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन युनोची बघा स्थापना तर या ठिकाणी 24 ऑक्टोबर सन 1945 ऑप्शन क्रमांक बघा 1 या ठिकाणी बघा या दिवशी युनोची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकटोक बघा, लोकटोक बघा हा तलाव आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तलाव आहे? लोकटक तलाव बघा, लोकटोक बघा हा तलाव मणिपूर या राज्यामधल्या या ठिकाणी तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, हवाई दल दिन बघा एअरफोर्स डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा बघा, जीएमसी बघा छत्रपती संभाजीनगर बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा शिपाई या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, जीएमसी छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचं PDF जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।